नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज मंगळवारी मोठा विजय मिळाला आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकारने सकारात्मक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते. मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि इतर सदस्य या शिष्टमंडळात आहेत. या शिष्टमंडळाने सरकारचा तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवला. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना माहिती दिली. मनोज जरांगे यांची पहिली मागणी ही हैदराबाद गॅझेटियरनुसार अंमलबजावणी करण्याबाबत होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. सातारा गॅझेटियरनुसार अंमलबजावणी करण्यास थोडा वेळ लागणार आहे, पण ते लागू करण्याबाबत छत्रपती घराण्याचे वंशज मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ग्वाही दिली आहे. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलाय. यावेळी एका मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला करेक्शन सुचवलं आहे. देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात एक ऐतिहासिक क्षण आलाय. देशामध्ये तयार झालेली पहिली सेमीकंडक्टर चिप विक्रम 32 बीट प्रोसेसर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून देण्यात आली. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीमध्ये सेमिकॉन इंडिया 2025च्या उद्घाटन प्रसंगी ही महत्त्वपूर्ण चिप पंतप्रधानांना सुपूर्द केली. यावेळी बोलताना रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री वैष्णव म्हणाले की काही वर्षांपूर्वी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू झालं. केवळ 3.5 वर्षांमध्ये जग भारताकडे विश्वासाने पाहत आहे. सध्या भारतात 5 सेमीकंडक्टर युनिट्सचं काम वेगानं सुरू आहे आणि आज आम्ही पहिली मेड इन इंडिया चिप पंतप्रधान मोदींना दिली आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत स्थिरता आणि विकासाचं प्रतीक बनलाय. बेळगाव मार्केट पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे यांना शनिवारी बेंगळूर येथे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले. याआधीच जाहीर करण्यात आलेल्या पदकाचे वितरण शनिवारी पार पडले. कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर, राज्य पोलीस महासंचालक डॉक्टर M.A. सलीम आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शंकर शिंदे यांच्या उत्कृष्ट आणि निष्ठावान सेवेची ही अधिकृत पातळीवर घेतलेली महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे. जत्रेत हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर करत सायबर गुन्हेगारांनी एका व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल 6 लाख रुपये टप्प्याटप्प्याने उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे हरवलेला मोबाईल किती घातक ठरू शकतो याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा जनतेला आलं आहे. ही घटना संकेश्वर येथील व्यापाऱ्याच्या बाबतीत घडली आहे. त्यांच्या मातोश्री चिकोडी तालुक्यातील एका जत्रेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा मोबाईल हरवला. मोबाईल हरवल्यानंतर त्यांनी संकेश्वरला परत येत ही माहिती आपल्या मुलाला दिली. हरवलेल्या मोबाईलमध्ये असलेले सिम कार्ड त्या व्यापाऱ्याच्या बँक खात्याशी लिंक्ड होती. ही संधी साधत सायबर गुन्हेगारांनी 4 दिवसात 7 वेगवेगळ्या खात्यातून 6 लाख रुपये वळते केले. या प्रकाराची माहिती मिळताच सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. मानाचा महागणपती म्हणून प्रसिद्ध असलेले श्री नरगुंदकर भावे चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदानामध्ये मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भक्तजन युवकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून महिला आघाडीच्या अध्यक्ष रेणू किल्लेकर तसेच त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या. शिबिराचे आयोजन डॉक्टर नीता देशपांडे व CEO गौरी देशपांडे यांच्या सहकार्याने करण्यात आले. यावेळी रक्तदान करण्यास तरुणांसोबत तरुणींचाही उत्साह दिसून आला. शिबिराची सुरुवात गणेश आरतीने व स्वागताने करण्यात आली. मंडळाचे कार्यकर्ते, भाविक आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहात सहभाग घेत मोठ्या संख्येने रक्तदान केले. मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की गणेशोत्सव काळामध्ये सामाजिक जाणीव ठेवून आरोग्यदायी उपक्रम राबवणे हा उद्देश आहे. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील असे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी सांगितले. गांधीनगर येथील राष्ट्रीय महामार्गालगत कृषी जमिनीचा जमीन वापर बदल करून उभारण्यात आलेला जय किसान खासगी भाजी मार्केटवर मोठी कारवाई झाली आहे.
बेळगाव नगर विकास प्राधिकरण म्हणजेच बुडा यांनी दिलेला जमीन वापर बदलाचा आदेश रद्द केल्यानंतर बाजार समितीने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात स्थगिती मागितली होती. मात्र मंगळवारी न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. ही एपीएमसी भाजी मार्केटला मोठी दिलासादायक बाब मानली जाते. 2013 मध्ये सुरू झालेला बेळगाव एपीएमसी हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा बाजार होता. पण केंद्र सरकारच्या मसुद्यानंतर खासगी मार्केट उभारणीस मुभा मिळाल्यानं एपीएमसीमधील व्यवहार ठप्प झाले होते. या निर्णयामुळे पुन्हा एकदा एपीएमसी बाजारपेठेला चालना मिळण्याची शक्यता आहे. राज्य प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष व आमदार आर.व्ही. देशपांडे यांनी काल सुपा जलाशयाला भेट देत पारंपरिक पद्धतीने काली नदीची पूजा करून बागेन अर्पण केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की सुपा जलाशय हा राज्यातील सर्वात मोठ्या जलाशयांपैकी एक आहे. उद्योग, जनजीवन आणि विकासासाठी हे जलाशय वरदान ठरलं आहे. माझ्या मतदारसंघात असे भव्य जलाशय असणे ही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर काली नदीला पूजा करणे आणि बागेन अर्पण करणे ही परंपरा असून यावर्षीही ती जपली जात आहे. जलाशयाच्या मनोहारी दृश्याने उपस्थितांनाही आकर्षित केले. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बेळगाव रेल्वे स्थानकावर नव्या फूट ओव्हर ब्रिजचं काम सुरू आहे. मात्र या बांधकामासाठी वापरल्या जात असलेल्या साहित्याची स्थिती गंजलेली दिसत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आणि चिंता व्यक्त होत आहे. सदर पूल 12 मीटर रुंद व 50 मीटर लांब असून तो प्लॅटफॉर्म 1, 2, 3 आणि 4 यांना जोडणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट, एस्केलेटर, रॅम्प आणि जिन्यांची सुविधा देखील देण्यात येणार आहे. मात्र याच पुलासाठी वापरल्या जात असलेल्या लोखंडी साहित्याचा काही भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर गंज चढल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी सवाल उपस्थित केलाय की गंजलेलं साहित्य वापरून तयार होणाऱ्या पुलाचं आयुष्य किती असणार. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य दर्जाचं आणि सुरक्षित साहित्यच वापरण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. कणबर्गी येथील तलाव सुधारणा कामामुळे पुन्हा वाद निर्माण झालाय. कणबर्गी गावातील जनावरांना या तलावात जाण्यासाठी 2 ठिकाणी 30 फुटी रस्ता सोडण्यात आलाय. आता नव्या सुधारणा कामामध्ये ते रस्ते बंद करण्यात येणार आहेत. शिवाय तलावात कारंजे बसवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यामुळे काल सोमवारी कणबर्गी ग्रामस्थांनी तलावाजवळ जाऊन आंदोलन केलं. जनावरांना जाण्यासाठी सोडलेले रस्ते बंद केले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. सोमवारी तलावात जनावरे सोडून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. स्मार्ट सिटी योजनेतून कणबर्गी तलावाची सुधारणा करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी विभागाकडून या तलावाच्या सुधारणेचं काम हाती घेतल्यावर वाद निर्माण झाला होता. मात्र आता पुन्हा तलावात कारंजे तयार करण्यात येणार असल्यानं जनावरांचा प्रवेश बंद करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांकडून पुन्हा विरोध होत आहे. केजीबी स्पोर्ट्स क्लब आयोजित व एसपी ऑटो ॲक्सेसरीज पुरस्कृत 47वी श्री गणेश चषक सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शाहू निळकंठाने संतोष शेळके पाटीलचा एक चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवून तिसऱ्यांदा श्री गणेश चषक पटकावला. सरदार मैदानावरती खेळवण्यात आलेल्या श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामना शाहू निळकंठचे व संतोष शेळके पाटील यांच्यात झाला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते शरद पाटील, सुहास पाटील, पंच बाबूराव कुटरे, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रतीक पाटील, बाबू इंगोले, मनोज निर्मळकर, मंगेशकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या शाहू निळकंठाचे आकर्षक चषक, रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. काल सोमवार दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी मातोश्री सौहार्द सोसायटी मन्नूर आणि केएलई हॉस्पिटल बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास 200हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या तपासणीमध्ये 50 ते 55 लोकांमध्ये मोतीबिंदूची लक्षणे आढळून आली असून या सर्व रुग्णांचे मोफत ऑपरेशन पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. शिबिरामध्ये केएलई हॉस्पिटलचे डॉक्टर्स व तज्ज्ञांनी रक्तदाब, मधुमेह, डोळे तपासणी यासारख्या इतर तपासण्या केल्या. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत मातोश्री सौहार्द सोसायटी आणि केएलई हॉस्पिटलचे आभार मानले. उपस्थित नागरिकांनी या आरोग्य उपक्रमाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीची जाणीव करून दिल्याबद्दल आयोजकांचं कौतुक केलं.
शहरातील तहसीलदार गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपल्या 64व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या 18 ते 20 वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला अन्नदान उपक्रम यंदाही मोठ्या भक्तिभावाने राबवण्यात येणार आहे. आज मंगळवारपासून रोज श्रींच्या मंडपात महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून श्रींच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे. यावर्षी मंडळाकडून गणेश मूर्तीच्या शिल्पकलेवर विशेष भर देण्यात आला असून सुशोभित व मंगलमय वातावरणात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुरू आहे. दररोज भजन, आरती, पूजा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे. भाविकांच्या सेवेमध्ये अन्नदान ही खरी श्री सेवा मानत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम जपला असून शहरातील गणेशोत्सव मंडळांमध्ये हा उपक्रम विशेष अधोरेखित होतो आहे. श्री आडवी सिद्धेश्वर मठाचे पूज्य स्वामीजी गेल्या 1 महिन्यापासून ऋषिकेश येथे मौन व्रत धारण करून साधनेमध्ये व्यस्त होते. नुकतेच त्यांचे बेळगाव तालुक्यातील तारीहाळ गावामध्ये आगमन झालं असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 7 दिवसांच्या प्रवचनाला त्यांनी सुरुवात केली आहे. स्वामीजींच्या आगमनानंतर गावामध्ये भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांच्या दर्शनासाठी आणि प्रवचन श्रवणासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. यावेळी कर्नाटकातील विविध मठांचे पूज्य स्वामीजी देखील उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भाजपाचे माजी बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांना स्वामीजींनी आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली. त्यांनीही आपल्या भाषणात ग्रामविकास, आध्यात्मिक विचारसरणी आणि सांस्कृतिक जडणघडण यावर भर दिला. तारीहाळ ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले होते. स्वामीजींच्या पावन उपस्थितीमुळे गावात 7 दिवस आध्यात्मिकतेचा माहोल निर्माण होणार असल्यानं ग्रामस्थांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण आहे. निपाणीमध्ये पांगिरे बी रोड श्रीकृष्णनगर येथे नंदकुमार दशरथ जांभळे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून जवळपास 6 लाख रुपयांचं नुकसान झालंय. या आगीमध्ये प्रापंचिक साहित्य, सोने, रोख रक्कम जळून खाक झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की श्रीकृष्णनगर पांगिरे बी रोड येथे नंदकुमार दशरथ जांभळे हे पांडू मोरे यांच्या घरी भाडोत्री म्हणून राहतात. जांभळे कुटुंबीय सकाळी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. मंगळवारी दुपारी 12:30 ते 1च्या सुमारास अचानक घराला आग लागली. यावेळी शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने रौद्र रूप धारण केलं. शेवटी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गारवे यांनी त्वरित या घटनेची माहिती निपाणी अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार निपाणी अग्निशामक दलाचे जवान यांनी त्वरित घटनास्थळी येऊन आग विझवली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. सदर घटनेची माहिती मिळताच नगरसेविका उपासना गारवे, आशा टवळे, माजी नगरसेवक विजय टवळे यांनी भेट दिली. ऐन गणेश चतुर्थीच्या सणातच आग लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आरपीडी सर्कल जवळील देशमुख रोड कॉर्नर येथे गेल्या काही दिवसांपासून धोकादायक चर तयार झाली होती. त्यामुळे वयस्कर नागरिक, महिला आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिक व वाहतूक पोलीस विभागाने नगरसेवक नितीन जाधव यांच्याकडे या समस्येची तातडीने दखल घेण्याची विनंती केली होती. या विनंतीची त्वरित दखल घेत नितीन जाधव यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काम सुरू करून चर भरून घेतली. या तत्परतेबद्दल स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने नगरसेवक नितीन जाधव यांचं विशेष कौतुक आणि आभार व्यक्त केले. शहरात लोकहितासाठी तत्परतेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची गरज असल्याचं मत नागरिकातून व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.